बघा, आता जे आंदोलन झालं काल, जी घडलेली घटना होती शनिवारवाड्यामध्ये जी ASI प्रोटेक्टेड मोव्हमेंट आहे त्यामध्ये रिलिजियस प्रेयर केल्या गेले. त्या रिलिजियस प्रेयरच्या अनुषंगाने आता तो मोर्चा निघाल्या गेल्या. त्याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे, पण जे पण तक्रार दिल्या जाईल ASI चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे. सर, तो व्हिडिओ नेमका कधीच आहे याचा शोध घेतलाय? कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा शुक्रवारचा व्हिडिओ म्हणजे 2 दिवसापूर्वी ते आम्ही शोध घेतलेला आहे. पूर्ण नुकताच म्हणजे 1-2 दिवसातला हा व्हिडिओ आहे, पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं, कोण होते कोण नाही होते त्याचं पुढील तपास बाकी आहे. वेदा कुलकर्णी 8 दिवसांनी त्यांनी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत याची परवानगी घेतली होती का? किती कार्यकर्त्यांसह येणार किंवा परवानगीमध्ये आपण काही दिली होती का? बघा, जे पण इथे जे होणारं मोर्चा होता तेवढ्याचीच परवानगी होती. बाकी जे पण आहे ASI वाले ज्या प्रकारे कंप्लेंट देतील त्या प्रकारे पोलीस कारवाई. त्याने 8 दिवसाची मुदत दिली आहे की ही मजार काढून टाका नाहीतर पुन्हा आंदोलन करेल. मध्यवर्ती भाग आहे, सातत्याने तणावाची परिस्थिती होती. यावर पोलीस काय कारवाई करणार आहे? तेच आहे, हे पूर्ण ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ASI ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे. सिक्युरिटीमध्ये कुठेही लॅप्स नसेल. जसं आज पण झालं, ASI जी पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात लावण्यात दिला आहे. ASIचं जेवढं पण रेलिंग आहे, जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊन दिलेलं आहे आपण. त्याच प्रकारे नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे. बाकी ASIनी ज्या प्रकारे कंप्लेंट दिली तशी आपण पुढे पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।